तर शेतकरी मित्रांनो, आपल्या स्वयंभू ऑर्गॅनिक फार्म शेती जोड व्यवसाय या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेतीवरील कमीत कमी खर्च करून शेती नफ्यात कशी आणता येईल या विषयावर आपण चर्चा करण्यासाठी हे 2 वर्षापासून शेतकरी यांचा अनुभव तुमच्यासमोर मांडण्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत। तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा। तर मला असं सांगा की मला कळालं की तुम्ही शेतीवर कमीत कमी खर्च करता आणि उत्पादनात वाढ करता, तर ते कशा प्रकारे करता? तर आपण आलेले आहेत दिगंबर बाजीराव पतंगे यांच्या शेतावर। ते सलग 2 वर्षापासून मल्टीप्राय जैविक औषध वापरतात। तर त्यांच्या हरभऱ्याला आलेला रिझल्ट त्याची मुलाखत घेऊ आता। तर आपण त्याच्या प्लॉटवर व्हिजिट देण्यासाठी आलेलो आहोत। थोडं दाखवा त्याचा हाईक असं खाली टाक। तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, यांचा हा हरभरा आणि हा शेजारी हरभरा ज्याच्यामध्ये औषध अलग आणि याच्यामध्ये अलग आहे। तर मालक एकच आहेत, यांचंच ते वावर आहे आणि यांचंच हे पण वावर आहे। तर आपण त्याच्याकडून जाणून घेऊ प्रतिक्रिया। तर तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा। दिगंबर बाजीराव पतंगे, मुक्काम पोस्ट घोडा, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली। बरं, तर मला सांगा की असं काय तुम्ही केलं की त्या वावरातला हरभरा जे आहे ते याच्यापेक्षा कमकुवत आहे आणि हे याच्यामध्ये चांगला हरभरा दिसायला पीक? तर याच्यामध्ये चांगलं राहण्याचं वैशिष्ट्य म्हणजे एकच की गेल्या वर्षापासून आम्ही थोडा अनुभव आमच्या गावातल्या पिंटू पाटलाच्या औषधामुळं थोडंसं आम्हाला गेल्या वर्षी फरक वाटला। पण यावर्षी आम्ही जास्तीत जास्त हळदीला आणि हरभऱ्याला, आता हे जवळपास टाळक्या पेरला, थोडा टाळक्याला सुद्धा सगळ्या पिकावर लसण कांद्यावर याच्यावर करतो। बाकीचं खत जे लागते आपल्याला शेतीला, जे आपण एकरी 50 किलो जे पेरतो त्याच्या जागी आपण 25 किलोवर अवलंबून राहतो। आणि पिकाची कार्यक्षमता म्हणजे अशी टवू देत नाही। आणि गेल्या वर्षी ज्यावेळेस मोठा पाऊस झाला, लष्करी आळी पडली होती, तर बऱ्याच शेतकऱ्यांना आमच्या एक शेजाऱ्यांनी हरभरे मोडले गेले। ते आम्ही हे एक मल्टीप्रायझरची पुडी आणून फवारणी केली त्याची, तर आम्हाला 4थ्या किंवा 5व्या दिवशी फुटव्यावर परिणाम वाटला। तर हरभरा गुटगुटीत आणि चांगलं झालं। बरं, तर आता हे मल्टीप्लायरचं औषध या हरभऱ्याला वापरलं, हे किती एकर हरभरा आहे आपला एकरभर हरभरा आहे। बरं, एकरभर। तर ही मल्टीप्लायरची पुडी कोण्या खतासोबत वापरली? 20-20-0-13 सोबत पेरतानी ना? हो। बरं, तर हे हरभऱ्याचं जे बियाणं आहे ते घरचं आहे का कोणती म्हणजे बॅग? 92-18 गेल्या वर्षी बॅग आणली होती आम्ही। बरं बरं, त्याच बॅगचा आमचा खर्च बी त्याच बॅगचं ना? 92-18। तुम्ही एकरी किती किलो पेरलं? एकरी आम्ही हे 40 ते 42 किलो पेरले। बरं, आणि पेरलं ना? हो, बी तर खत 25 किलो पेरलं। खत 25 किलो आणि 1 किलोचा पुडा तुमचा त्याच्यात मिसळून टाकला। मल्टीप्रायचा पुढा? हा, मल्टीप्रायझरचा पुडा हा। बरं, आणि आता समजा शेतकरी मित्रांनो, हे बघू शकता हरभऱ्याला कशा प्रकारे कळा आलेली आहे आणि फरक दिसत आहे। आणि हे बघू शकता फुटवे पण आलेले आहेत। अजून एकही स्प्रे नाही, काय नाही, काहीच नाही अजून याला कोणती फवारणी सुरू झालेली नाही। आणि आता इथून पुढचं शेड्यूल आपण त्यांचं ऐकणारच आहोत। आणि तो पलीकडं हरभरा आहे ते पण मी तुम्हाला दाखवलं की कशा प्रकारे याच्यात आणि त्याच्यात फरक कसा आहे। तर मग आता याच्या नंतरचं याचं पहिल्या फवारणीचं शेड्यूल कसं राहील? पहिल्या फवारणी शेड्यूल म्हणजे मल्टीप्राय 20 लिटर पाण्यात लिटरला 1 ग्राम, म्हणजे 20 लिटरचा पंप असेल तर 20 ग्राम टाकला। त्यासोबत एक बुरशीनाशक आणि एक अळीचं, तुम्ही अळीचं कोणतंही वापरू शकता, बुरशीनाशक पण कोणतंही टाकू शकता। तुम्हाला आमच्याकडे जैविक आहे, जैविक जर समजा बुरशीनाशक वापरायचं नसेल कोणतंही वापरू शकता। पण लिटरला 1 ग्राम, 20 लिटरच्या टाकीला 20 ग्राम बरं, प्रत्येक फवारणीला वापरायचं। पहिली फवारणी अशा प्रकारे होईल, प्रत्येक स्टेजला काम करते। बरं, आणि या हरभऱ्याला या शेतकऱ्यांनी एकही फवारणी केलेली नाही। तुम्ही याचे फुटवे याची उगवू शकता, याची क्वालिटी बघू शकता। बरं, आणि एकंदरीत आपण दुसरी जी फवारणी करतो त्या फवारणीत आणि या फवारणीत आपल्याला बऱ्या खर्चामध्ये फरक जाणू शकतो का? हो ना, तर ही एकरची फवारणी तुमची बुरशीनाशक सगळी 650 रुपयात होईल। बरं, दुसरी फवारणी तुम्हाला एवढं स्वस्तात नाही भेटणार। तर यांना अनुभव आहे, दुसरी फवारणी करण्यासाठी आपल्याला किती खर्च लागत असेल अंदाजी? रासायनिक दुकान अंदाजी सरासरी 800-900 रुपयामध्ये एकरमध्ये सपाते। बरं, तर जर वापरलं संगत, हां, बाकी जर आपण खाजगी दुकानावर जर आणू शकलो तर आपल्याला कंपनीचं औषध ते महाग पडते। बरं, तर शेतकरी मित्रांनो, आपला संकल्प आहे की कमीत कमी खर्चामध्ये शेतकऱ्यापर्यंत माहिती पोहोचावी आणि शेतकरी जितका खर्च कमी करेल आणि उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करेल तितका त्यांना नफा होऊ शकतो। तर मला सांगा, गेल्या वर्षी तुम्ही हरभऱ्यामध्ये वापरलं होतं, तर हरभऱ्यामध्ये काय फरक मल्टीप्लायरनं तुम्हाला जाणवला ज्यामुळे तुम्ही तंत्रज्ञान वापरता? सांगा। मल्टीप्लाय म्हणजे कसं आहे की आपण ज्यावेळेस बाकी जे टॉनिक टाकतो दुकानचं, त्यावेळेस सरळ हरभरा उंची वाढतो। उंची वाढल्यानंतर आपल्याला वाटतं की हरभरा लसलेच आहे, पण हा जे फुटवे जे असतात, हे फांदे जे असतात, तर खरे फांदे हे मालक आपले खाट्याचे। बरं, म्हणजे जितका फुटवा वाढेल तितकं उत्पन्न वाढणारच ना। बरं,
उंची झाल्यावर समजा कमीच राहील ना माल त्याला. बरोबर. आणि आणि- एकच फांदी असली त्याला कमी एकच माल. फांदी असल्या 4च घाटे राहतील ना. तर 4 फांदी असल्या 4 चूक 16 घाटे तयार होतील ना. बरोबर आहे. तर त्यातले 4 जरी 2 जरी कमी झाली तरी आपला 14 घाटे किंवा 13 घाटे कमी येतील ना. बरोबर आहे. तर शेतकरी मित्रांनो बघा, यांचा अनुभव तुमच्यासमोर शेअर केलेला आहे. तर त्यामुळं यांना अनुभव आलेला आहे आणि हे फुटवे मल्टीप्लायरमुळं 100% वाढतात. 100% वाढतात. बघा. आपल्याला गेल्या वर्षीपासून जाणीव आहे याची. हां. तर मल्टीप्लायरमुळे हे फुटवे वाढू शकतात. त्यामुळे मल्टीप्लायर तुम्ही नक्की वापरा. आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि आपल्या या पेजवर हा नंबर दिलेला आहे. या नंबरवर कॉल करून मल्टीप्लायर जर तुम्हाला लागत असेल तर नक्की तुम्ही मागवा. आणि शेतकऱ्यांनी मल्टीप्लायर वापरा पाहिजे का? वापरायला पाहिजेतच. कारण की आपल्याला रासायनिक जे खत आहे हे समजा DAP किंवा 20-20-13 हा निम्मे खर्चावर आपल्याला अवलंबून कमी पडतोय. बरं. बरं, तुम्ही हळदीला वापरलं हां, हो. आता तुम्ही हळदीला मल्टीप्राय वापरलं तर तुम्हाला दरवर्षीच्या खर्चात आणि या खर्चात किती फरक पडला आणि दरवर्षी किती पोती टाकत गेली, यावर्षी किती पोती लागली? गेली वर्षीपेक्षा जे 12 पोते टाकतो त्यावेळेस आम्ही 7च पोत्यावर अवलंबून राहिलो यावर्षी, किंवा 8 पोत्यावर. समजा 12 पोते जे लागतात ते 7 ते 8 पोत्यावर अवलंबून राहिलो. आणि आजपर्यंतही आमच्या घोडा गावामध्ये समजा सरासरी आमच्या हळदी इतकी समजा एक क्वालिटी समजा लसलसीत आणि गुबगुबीत नाही कोणाची. तेवून हो. तर नक्की शेतकरी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा. जय जवान जय किसान.